भगवंताच्या नामस्मरणानेच मुक्ती मिळू शकते, भगवंताच्या नामस्मरणामुळेच भक्ती मिळू शकते आणि भगवंताच्या नामस्मरणामुळे शांती सुख सुद्धा मिळू शकते. अन्य कोणताही योग प्राणायाम काम करणार नाही कलियुगामध्ये, अशी चर्चा आपण पाठीमागच्या वेळेला केली होती. आज आपण त्याच भगवंताच्या नावावरती आपली श्रद्धा वाढावी म्हणून आपण रामायणामधून भगवंताचा महिमा पाहणार आहे. आता राम नावाचा महिमा तर सर्वांना माहितीच आहे, बऱ्याच जणांना. रामायण हे राम आयन आयन म्हणजे गीत, तर रामाचं गीत आहे खरं तर ते, आणि विरहाचं गीत आहे. या रामायणामध्ये भगवंतांनी राम नामाचा महिमा इतका वर्णन केलेला आहे की पूर्ण रामायणच राम नामाने भरलेलं आहे खरं तर बघायला गेलं तर. जे रामायण ऐकतात त्यांच्या लक्षात येत असेल की राम नामाचा महिमा किती आहे. तर आज आपण त्याची थोडीशी चर्चा करणार आहे. कारण या संसारातून बाहेर काढणारं फक्त भगवंताचं नावच आहे, दुसरं काही नाही. याचं पाठीमागच्या वेळेला आपण भरपूर चर्चा केली. भगवंतांचं नाव इतकं का श्रेष्ठ आहे आणि या भगवंतांच्या नावामध्ये सर्वात श्रेष्ठ दोन नावं फार प्रसिद्ध आहेत. अनेक लोक, अनेक भगवंताचे अनेक अवतार झाले, भगवंताचे अनेक नाव आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत, हरी नाम अनंत, हरी रूप अनंत. भगवंतांचे अनेक नाव आहेत, याची सुद्धा चर्चा आपण केली. काही नाव आहेत असे की आपल्याला विष्णू सहस्त्रनामामध्ये स्वतःचा उल्लेख नाहीये, असे अनेक प्रचलित नावं सुद्धा भगवंतांची आहेत. भगवंताचं विठ्ठल नाव कुठे आहे? विष्णू सहस्त्रनामामध्ये नाहीये विठ्ठल नाव, पण विटेवर वर राहिले म्हणून विठ्ठल झाले, आहे की नाही? भगवंतांच्या लीलानुसार अशी अनेक नावं आहेत आणि म्हणून भगवंतांचं नाव हे इतकं आहे आणि त्याचा महिमा आहे. पण दोन नावं मात्र विशेष आहे म्हणून सांगितलेलं आहे. कोणती दोन नावं आहेत? जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. या जगामध्ये दोन सुंदर नाव आहेत म्हणलेलं आहे. कुठले? राम आणि कृष्ण. राम कृष्ण हरी. जगामध्ये दोन नाव मात्र फार प्रसिद्ध आहेत. भगवंताचे नरसिंह, वराह, वामन वगैरे बरेच नाव आहेत, पण त्या नावामध्ये पण शक्ती असते. दोन नाव म्हणजे इतके प्रसिद्ध आहेत, इतके प्रसिद्ध आहेत, तितके सोपे सुद्धा आहेत. आणि त्या दोन नावामध्ये कृष्ण आणि राम, त्यातलं राम तर म्हणायला फार सोपं आहे. कृष्ण म्हणायला थोडंसं कठीण आहे. एखादा नवीन मुलगा छोटासा, एक वर्षभराचा झालेला आहे, 2 वर्षाचा, जस्ट बोलायला सुरू करतोय, त्या मुलाला जर तुम्ही राम म्हणा म्हटलं तर सहज म्हणू शकतो तो राम, बरोबर आहे का नाही? तर अशा प्रकारे भगवंतांचं नाव इतकं साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे की कोणीही घेऊ शकतो. आणि भगवंताचं नाव कसं जरी घेतलं तरी त्याचा तोटा होत नाही म्हणलेला आहे. कसा तोटा होत नाही भगवंताचं नाव घेतल्यामुळे? या मार्गामध्ये कोणताही तोटा नाही. तुकाराम महाराज पण सांगितले की कुणाचं नुकसान झालेलं असं आम्ही ऐकलेलं नाही. भगवंताच्या नामस्मरणाने कुणाचं नुकसान झालं आजपर्यंत तरी आम्ही ऐकलेलं नाही. काय कसं झालेलं आहे? आता एखाद्याने नाव घेतलं भगवंत, समजा तुम्ही आता भगवंताचं नाव घेत आहे आणि मग ते भगवंतापर्यंत पोचतं का? देवापर्यंत जातं का हे नामस्मरण? हे कसं ओळखायचं, काय करायचं? मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. समजा रेल्वे गाडी आहे, सोलापुरातून निघालेली आहे आणि जायचं आहे त्या गाडीला मुंबईला. तर सोलापुरातून निघालेली गाडीमध्ये तुम्ही बसला आणि मुंबईला निघालेला आहे, तर ते गाडी तुम्ही उभा राहा तिथे, बसा त्या गाडीमध्ये किंवा झोपा, किंवा जागा नसेल तर त्या गाडीला लोंबकळून जावं, काही जरी तुम्ही केलं तरी ती गाडी बरोबर मुंबईला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मुंबईला पोहोचणार आहे. तसं भगवंताचं नाव कुणीही घेतलं आणि कशाही अवस्थेमध्ये घेतलं भगवंताचं नाव, तर ते बरोबर ते भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचतच. मग आमचा वाल्या होता, रत्नाकर डाकू असं नाव आहे शास्त्रामध्ये. वाल्याचं काय नाव आहे? रत्नाकर डाकू. पण त्याने उलट नाव घेऊन सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचलंच की. पोहोचलं की नाही? राम म्हणता येत नव्हतं, काय म्हणायचं? मरा 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 असं म्हणायचं. म्हणजे उलट नाव घेऊन सुद्धा भगवंतांपर्यंत पोहोचलेला आहे. एखादा लहान मुलगा आहे,
त्याला राम म्हणता येत नाही, तो लाम म्हणतोय. काय म्हणतोय? याला कृष्ण म्हणता येत नाही. हा, एक लहान मुलाला म्हणता येत नाही, किसन 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 करतोय. हा, मग ते लहान मुलाचं ते नाव जरी चुकीच्या पद्धतीने घेतलं तरी सुद्धा ते भगवंतापर्यंत पोहोचतं असं म्हणलेलं आहे. म्हणजे हरे कृष्ण आंदोलन पूर्ण जगभरामध्ये पसरलेलं आहे. पूर्ण जगामध्ये अनेक लोक आहेत जे हरे कृष्णाचं नामस्मरण करतात. मग आता त्या विदेशी लोकांना कृष्ण म्हणता येतात, ते कसे म्हणतात? हरे कृष्ण. हा? राम म्हणता येत नाही, हरे रामो. काय करतात? रामो, राम असं म्हणता येत नाही, असं उच्चारण होत नाही, रामो म्हणतात ते. मग काय भगवंतापर्यंत पोचत नाही का? आपल्यामध्ये सुद्धा आहे. उत्तर भारतामध्ये कृष्ण कसं म्हटलं जातं? हा, हा, हरे कृष्ण. हा, महाराष्ट्रामध्ये कसं आहे? कृष्ण. हा, आहे का नाही? वरती काय? कृष्ण. उत्तर भारतामध्ये कृष्ण म्हणा किंवा कृष्ण म्हणा, ते भगवंतापर्यंत पोहोचतंय. लक्षात आलं तुमच्या? राम म्हणा, रामो म्हणा, ते भगवंतापर्यंत पोहोचतंय. जाकी रही भावना जैसी, ताकी मूरत तिंते की तैसी. ज्याची जशी भावना तसे भगवंताला प्रकट होणार. लहान मूल कोणाचं आहे तरी मागं बसा, असं मागं निवांत त्याला खेळू द्या फरशीवरती. ज्याची जशी भावना असणार तसं भगवंताला दर्शन देणार, भगवंतापर्यंत पोहोचणार. मंडळीनो, भगवंतांचं नाव जे आहे, मला हे सांगायचं होतं की तुम्ही कोणत्याही कसंही घेतलं, उरपाट घेतलं, चुकीचं घेतलं, त्याच्या मागची भावना फार महत्वाची आहे. आणि म्हणून इतका सोपा मार्ग सांगितलेला आहे. कारण अन्य मार्गामध्ये असं नाहीये, थोडी जरी चूक झाली तर लगेच नुकसान आहे, फार मोठं नुकसान आहे. पण या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही, फायदाच फायदा आहे, फायदाच फायदा. कसंही घ्या, कसंही घ्या, कसंही घ्या. म्हणून आपण भगवंतांचं नामस्मरण जे आहे ते आपण गंभीरतेने घ्यायला पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगत होतो की या संसारातनं जर बाहेर पडायचं असेल आणि सुखाचा अनुभव करायचा असेल तर भगवंतांच्या नाव चाखलं पाहिजे, भगवंताच्या नावाची गोडी चाखली पाहिजे. कसं आहे नाव संसारातनं कसं बाहेर काढतं? मी मगाशी सांगितलं, आपण रामायणामधून ऐकूया काहीतरी गोष्टी. प्रभू रामचंद्र यांची सुविद्य पत्नी सीतामाता याचं रावणाने अपहरण केलं आणि रावण घेऊन गेला लंकेमध्ये. लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाने सीतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि मग वर्षभर सीतामाता लंकेमध्ये राहिली असं वर्णन आहे. आणि मग भगवान रामचंद्र वानर सेना घेऊन, करोडो अब्जो खरगो वानर सेना घेऊन आक्रमण केलं त्या लंकेवरती. लंका जाळली, हनुमंताने सीतेचा शोध लावला आणि मग रावण आणि रामाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर रावणाचा भाऊ विभीषण तो इकडे आला. कुठे आला? रामाकडे आला. तर रामाकडे आल्यानंतर भगवान रामचंद्र यांनी विभीषणाच्या मदतीनं किंवा मार्गदर्शनाने म्हणा युद्ध जिंकलं, रावणाचा वध केला आणि त्यानंतर सगळे वानर सेना हे सगळे लंकेमध्ये गेले. लंकेचा राजा कोण? विभीषण. विभीषणाला लंकेचा राजा बनवलं, लंकेश, लंकापती. रावण मारला गेला. मग सगळे लोक भगवान रामचंद्र निघाले अयोध्येला माघारी. अयोध्येला माघारी निघाल्यानंतर भगवंतांच्या बरोबर सीता निघाली, राम लक्ष्मण निघाले, हनुमान निघाले, सगळे निघाले आणि वानर सेना सुद्धा निघाली. विभीषण महाराज सुद्धा निघाले, कारण सर्वांना पाहायची होती. चलो अयोध्या, अयोध्या नगरी पाहायची आहे म्हटले सर्वांना. म्हणून सगळे अयोध्या नगरीकडे निघालेले आहेत. आणि अयोध्या नगरीकडे निघाल्यानंतर या ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्रांनी ज्या विमानामध्ये बसलेले आहेत, रावणाचंच विमान होतं ते, काय नाव त्याचं? पुष्प. त्या विमानामध्येच बसले होते आणि त्या विमानामध्ये बसल्यानंतर वानर सेना सुद्धा मागं लागली. सगळे माकडं म्हणू लागले आम्हाला पण, मी पण येणार, मी पण येणार, मी पण येणार म्हणले. सगळे असे लहान मुलं मागं लागतात की नाही, कुठं गावाला निघाले आई वडील की मुलं मागं लागतात, तसे ती वानर सेना सुद्धा मागं लागली. मी पण येणार, मी पण येणार, मी पण येणार असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणले ठीक आहे. आणि ते जे विमान होतं ते विमान असं होतं, एक माणूस जर बसला त्या विमानामध्ये तर ते तेवढंच छोटं व्हायचं, 2 बसले तेवढं मोठं व्हायचं, 4 बसले की अजून मोठं व्हायचं, 1000 बसले तर 1000 माणसं बसले एवढं मोठं व्हायचं. आणि वानर सेना किती होती सांगितलं की? करोडो अब्जो खरगो मध्ये वानर सेना.
सगळे वानर सेना म्हटले आम्हाला सुद्धा यायचं आहे अयोध्या, आम्हाला सुद्धा पाहायचे. सगळे निघाले. निघाल्यानंतर वानरसेना बसली त्या विमानामध्ये. ते विमान मोठं झालं तेवढं, आणि विमानामध्ये बसून सगळे अयोध्या नगरीकडे प्रयाण केलं. आणि अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर पाहुणचार झाला माकडांचा वगैरे, ते मी सांगणार नाही तुम्हाला. अतिशय सुंदर त्यांचं स्वागत झालं अयोध्येमध्ये. बराच दिवस अयोध्येमध्ये राहिले. मग त्यांच्या बरोबर त्या विमानामध्ये जे राक्षस पुण्यवान असतील, काय असतील, जे मारले गेले नाहीत युद्धामध्ये, रावणाचे साथी, रावणाचे सेवक, असे काही राक्षस राहिले होते जिवंत. ते सुद्धा राक्षस त्या विमानामध्ये बसून अयोध्या नगरीमध्ये आले होते मंडळी. त्या राक्षस सुद्धा आले होते. हे सगळे अयोध्यामध्ये आलेले जे लोक आहेत, यांनी जेव्हा काही दिवस पाहुणचार केल्यानंतर निघाले माघारी. सर्वांच्या भेटी गाठी झाल्या. भगवंतांनी सर्वांना भेट दिली. आणि मग निघाले हे सगळे. तर जेव्हा माघारी चालले होते त्यावेळेला ते राक्षस आहेत, ते राक्षस थोडं आधी जायचा प्रयत्न त्यांचा होता अयोध्येमधून. मग ते 2-3 राक्षस होते काही विशेष, ते निघाले होते पुढं. मग त्याने सांगितलं, अहो म्हणे आम्ही जाताना तर गेलो होतो, येताना तर आलो होतो विमानामध्ये बसून, म्हणले आम्ही रामाच्या विमानामध्ये बसून आलो, पण आता जाताना कसं जायचं म्हणले. समुद्र एवढा मोठा आहे, समुद्र कसा पार करायचा. कारण तो जो सेतू बांधला होता, तो सेतू सुद्धा भगवंतानी जेव्हा ते युद्ध झालं त्यावेळेला आपल्या धनुष्यबाणाने तो सेतू तोडून टाकला होता प्रभू रामचंद्राने. तुम्ही आजही गेला तिकडे दिसेल तुम्हाला, रामेश्वरम मध्ये एक ठिकाण आहे धनुष्य कोडी म्हणून. त्या धनुष्य कोडी पासून तो सेतू लंकेपर्यंत गेलेला आहे. तर भगवंताने तो सेतू तोडून त्या समुद्रामध्ये बुडवून टाकला भगवंतानी. अशा प्रकारे जायचं कसं आता पाठीमाग लंकेला, कसं जायचं रिटर्न, हा प्रश्न त्या राक्षसांना पडला होता. बरं झालं प्रश्न तरी पडला होता. राक्षस म्हणले बिभीषणाला, महाराज काहीतरी करा म्हणले. तेव्हा काय असं काय इंडिगो एअरलाइन्स बंद पडली, दुसरी विस्ट्रा सुरू केली, काय असं काय वेगळ्या वेगळ्या एअरलाइन्स नव्हत्या काय, एकच विमान होतं रावणाचं, ते पुष्पक. मग ते म्हटले ठीक आहे. बिभीषणाने एक गोष्ट केली. बिभीषणाचा फार विश्वास भगवंताच्या नावावरती. बिभीषणाने काय केलं, एक चिठ्ठी दिली आणि ते चिठ्ठी म्हणले हातामध्ये घ्या आणि तुम्ही काय करा, समुद्राच्या जवळ गेल्यानंतर ही चिठ्ठी हातामध्ये ठेवा आणि समुद्रावरून चालायला सुरू करा. काय होईल, तुम्ही आरामात लंकेमध्ये पोहोचाल म्हणले. असं सांगितलं त्यांनी. राक्षस लोकांचा काय विश्वास बसेना. राक्षसांची चिठ्ठी घेतली, एकाच्या हातामध्ये धरली. पण बिभीषण महाराजांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही लंकेत पोहोचत नाही तोपर्यंत ही चिठ्ठी उघडायची नाही, तरच तुम्ही जाऊ शकता म्हटले. मग चिठ्ठी दिली आणि ती चिठ्ठी घेऊन ते राक्षस त्या समुद्राकडे गेले आणि समुद्राच्या पाण्यावरून ते चालायला लागले. आणि आश्चर्य काय झालं, पाण्यावर पाय ठेवला तरी सुद्धा काय बुडायचं चिन्ह दिसेना. राक्षसांना विश्वास पटला की म्हणले नक्कीच काहीतरी जादू आहे म्हणले चिठ्ठीमध्ये. मग ते चिठ्ठी घेऊन हातामध्ये निघाले, समुद्राच्या मधोमध आले. भरपूर पाणी आहे, खोलवर पाणी आहे, पण शेवटी राक्षस बुद्धी, शंका आली त्यांना. डाऊट आला, डाऊट, शंका आली. म्हणजे असं काय या चिठ्ठीमध्ये आहे म्हटले की जे आम्हाला पाण्यावर तरंगवतंय, आम्ही चालू शकतो पाण्यावरती. असं शंका आली. मग त्यांना आठवलं की नाही नाही, चिठ्ठी एक जण उघडायला लागला. ते म्हणले अरे उघडू नको, महाराजांनी काय सांगितलंय, चिठ्ठी उघडायची नाही. तरी पण त्याने काय केलं, चिठ्ठी उघडण्याचा प्रयत्न करायला लागला. कारण राक्षस जे आहेत त्यांची बुद्धी नेहमी उलटी चालते. करू नको म्हटलं की करणार, अशी वृत्ती ज्यांची आहे त्यांना राक्षस म्हटलं जातं. लहान मुलं आहे, करू नको म्हणलं की कारण अशी जी मुलं आहेत ते राक्षस वृत्तीची मुलं आहेत, असं समजायला पाहिजे. घाबरू नका. तर करू नको म्हणले करणार. त्यांनी काय केलं, उघडू नको म्हणलं की चिठ्ठी उघडून बघितली. जसं चिठ्ठी उघडली, राम नाम सत्य आहे, जल समाधी, ते तिन्ही राक्षस समुद्रामध्ये बुडाले. संपलं त्यांचं, पुण्यतिथी झाले तिकडे त्या राक्षसांची. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं, जय श्रीराम,
भगवंताचं नाव लिहिलं होतं. भगवंतांच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे की समुद्र पार करून जाऊ लागले ते राक्षस लोक, केवळ नावाचा सहारा घेऊन. म्हणून म्हणलेलं आहे की भगवंताचं नाव घेऊन संसार पण पार करू शकतो. या संसार पण एक संसार सागर म्हटलेला आहे याला. या संसाराला पण सागर म्हटलेला आहे. कशाचा सागर आहे तो? दुःखाचा. भवसागर आहे, दुःखाचा सागर आहे. आणि हा जर संसाराचा सागर पार करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा रामनामाचा आश्रय घ्यावा लागेल. ज्यांनी ज्यांनी रामनामावर श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, आश्रय घेतला, ते लोक सहजपणे भगवंताचं नाम गात 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 संसारातून बाहेर पडू शकतात. आणि ज्यांचा विश्वास नाहीये, की राम नामावर विश्वास नाहीये, ते लोक काय करतील? मध्येच संसारामध्ये कुठतरी त्या राक्षसासारखं बुडून जाणार, गटांगळ्या खातील. या संसारामध्ये राम नामाचा महिमा आपण वर्णन करतोय की भगवंताच्या नावाचा महिमा किती आहे मला सांगतो. केवळ भगवंताचं नाव श्रद्धा ठेवलेली आहे. नाव घेतलं का हो? त्या राक्षसाने राम म्हटलं होतं का? राम म्हटलं नाही, पण केवळ श्रद्धा ठेवली होती. कोणावरती? की बाबा त्या महाराजांनी दिले. जेव्हा श्रद्धा संपली तेव्हा ते बुडाले. नावाचा इतका महिमा आहे मंडळी. म्हणून भगवंतांच्या नावामध्ये जी ताकद आहे ती साधारण ताकद नाही. या संसारातून बाहेर काढू शकते हे नाव आपल्याला. आणि म्हणून बिभीषण अनेक कथा आहेत रामायणामध्ये ज्या राम नावाच्या महिमा वर्णन करतात. ज्या वेळेला हनुमान महाराज लंकेमध्ये गेले होते, कुणाला हुडकायला गेले होते? सीतामातेला. जेव्हा सीतामातेला हुडकायला गेले त्यावेळी त्या लंकेमध्ये त्यांना आवाज आला. काय आवाज आला? एका कोपऱ्यातून त्यांना आवाज आला, राम 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 असा आवाज यायला लागला. हनुमान महाराजांनी पाहिलं की आवाज कुठून येतोय. हनुमान महाराज गेले, त्यांनी बघितलं वाकून असं कुठे आहे. तर त्यांना एक घर दिसलं, एक महाल दिसला. त्या महालाच्या पुढे एक तुळशी वृंदावन दिसलं. कोणाला? हनुमंतांना तुळशी वृंदावन दिसलं. 100% हनुमंतांना खात्री झाली कोणीतरी हरिभक्त इथं राहतोय. तुळशीला पाहून त्यांची 100% खात्री पडली. कारण ज्याच्या घरापुढे तुळशी आहे तो भक्त आहे. आजकाल लोक काय म्हणतात माहिती का? महाराज आम्ही नास्तिक आहे, नास्तिक आहे. पण त्या घरापुढे तुळशी झाड असते. कसं नास्तिक? भारतामध्ये नास्तिक बनणं मी सांगतो फार अवघड आहे. बनताच येत नाही भारतामध्ये राहून नास्तिक. तर विभीषणाच्या घराच्या पुढे तुळशीचं रोप होतं. आणि मग हनुमान महाराजांना 100% खात्री झाली की म्हणले आतमध्ये कोणतरी हरिभक्त असायला पाहिजे म्हटले, कारण लंकेमध्ये तुळशी आल्या कुठनं. आणि मग आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विभीषण महाराज एका आसनावर बसून नामस्मरण करत होते, राम राम राम. आणि तिथे एक दृश्य पाहिलं हनुमंतांनी. काय दृश्य पाहिलं? विभीषण महाराजांची जी खोली होती, जो महल होता, सगळ्या प्रत्येक भिंतीवरती काय लिहिलं होतं? राम 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 राम. सर्वत्र खोलीमध्ये राम 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 लिहून ठेवलं होतं. मग विभीषण महाराजांना प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही हे राम 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 लिहिलेलं आहे. विभीषणाशी ओळख झाली. मग हरिभक्त 2 एकत्र आले. कथयंतच माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच कथा सुरू झाल्या. आणि मग विभीषण महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? म्हणजे तुम्ही एवढं राम 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 लिहिलेलं आहे, तेही लंकेमध्ये राहून. लंकेमध्ये राहून या लंकेश रावणाचा शत्रू आहे राम, आणि तुम्ही त्या रामाचं नाव एवढं लिहिलेलं आहे, घर भरून लिहिलेलं आहे. म्हणले तुम्हाला भीती नाही का वाटत म्हणले तुमच्या भावाची? तर ते म्हणले भीती तर आहे म्हणले. रावणाने सक्त ताकीद दिलेली आहे म्हणे लंकेमध्ये. काय? की कोणीही त्या रामाचं नाव घ्यायचं नाही, तर रा सुद्धा म्हणायचं नाही. राम तर लांबची गोष्ट आहे, रा सुद्धा म्हणायचं नाही, ताकीद दिलेली आहे म्हणे. बर, मग तुम्ही कसं काय लिहिलं म्हणले नाव? एक दिवशी
रावण आपल्या भावाला भेटण्यासाठी आला होता त्यांच्या महलामध्ये विभीषणाला. त्यावेळेला रावणाने पाहिलं की सर्वत्र राम 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 लिहिलेला आहे, आणि त्यांना खात्री झाली की हा तर आपल्या शत्रूचा मित्र निघाला, माझा भाऊ हा तर नामस्मरण करतो त्या रामाचं. म्हणले ह्याला उडवला पाहिजे. रावणाने तात्काळ गदा उचलली विभीषणाला मारण्यासाठी. इतक्यात कृष्ण भक्त बडा चतुर, भगवंताची भक्त फार चतुर असतात बरं का मंडळींनो. चतुर व्हायला पण पाहिजे आपण. हा. तर त्यांनी काय केलं माहिती का, त्या रावणाला सांगितलं, म्हणले दादा, म्हणले अरे हे रामाचं नाव नाही म्हणले. मग कुणाचं नाव आहे म्हणले, हे तुझंच नाव आहे म्हणले. हे जे रा आहे, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे म्हटले, की हे राम या शब्दामधलं पहिलं रा म्हणजे रावण आहे म्हटले, आणि दुसरं जे म आहे ते तुझ्या बायकोचं नाव मंडोदरीचं म आहे म्हणले. रावणाच्या बायकोचं नाव काय, मंडोदरी. ते म्हणले त्या मंडोदरीचं म आणि रावणाचं रा, काय झालं, काय झालं, राम झालं. म्हणले हा, म्हणले रावणाला इतका आनंद झाला की माझा भाऊ माझ्यावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की म्हणले त्यांनी कंबाईन नाव घेतलेलं आहे आणि राम हा शब्द तयार झालेला आहे, आणि तो राम 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 म्हणजे माझ्याच नावाचा जप करतो. जय हो, कंटिन्यू कर म्हणले, भरपूर जप कर म्हणले माझ्या नावाचा, राम 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 राम. त्यामुळे मला काही भीती नाही म्हणले राम म्हणायला इथे. कधी कधी असं होतं, अशी काही सरकार येतात, अशी काही सामाजिक बंधनं येतात समाजामध्ये. देवाचं नाव घेऊ नका, कीर्तन करू नका, असे म्हणणारे लोक पण काही कमी नाहीत या जगामध्ये, बरोबर आहे की नाही. कधी काय रस्त्याने एखादा डॉल्बी चालला, काय गाणी वाजत चालला, कोणी काय म्हणणार नाही. पण कीर्तन चाललं, रामकथा चालली की म्हणणार आवाज थोडा महाराज कमी करता का हो, त्रास होतोय आम्हाला. तुला गाण्यास त्रास होत नाही, रामनामाच त्रास होतोय वे. आहेत की नाही अशी लोक, तांदूळीत आहेत का अशी लोक, सगळीकडे आहेत. हा, सगळीकडे आहेत. जिथे राम आहे तिथे रावणासारखी लोक आहेत. त्या देशामध्ये सर्वत्र आहेत अशी लोक. आवाज थोडा कमी करा म्हणणार तुमच्या कीर्तनाचा. अशा प्रकारे रामनामाचा महिमा इतका आहे, आणि हरिभक्त जो असतो तो येन केन प्रकारेण रामनाम घेतोच. विदेशामध्ये सुद्धा हे हरे कृष्ण आंदोलन जेव्हा पसरलं 50 वर्षापूर्वी, तिथल्या सरकारने बंदी आणली. म्हणे हे लोक काय करतात, हे काहीतरी मंत्र टाकतात म्हणे, मंत्र टाकतात. हे हरे कृष्ण म्हणणारे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हा जो मंत्र आहे म्हणले, हा मंत्र म्हणला की येडवते म्हणले. कसं होतंय, येडवते म्हणले. हे लोक काय करतात, 2 हात वर करतात, रस्त्यावर येऊन नाचतात म्हणले, असं त्या कीर्तनामध्ये हरे कृष्ण काहीतरी आहे म्हणले, मंत्र आहे ना, हा मंत्र काहीतरी काम करतोय म्हणले. खरंच काम करतो. कारण अमेरिकेमध्ये अशी अवस्था होती 50 वर्षापूर्वी की लोक वैतागले होते. मग ते सगळं चरस गांजा सगळं काय प्यायचं, ड्रग्ज घ्यायचे, सगळे नशापान करायचं, व्यभिचार करायचा, सगळे काही व्यसन करून बसले लोक. पण या लोकांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आनंद भेटेना. दारू पिल्यानंतर जोपर्यंत नशा आहे तोपर्यंत बरं वाटायचं, नशा उतरली परत दुःख. त्यामुळे कंटिन्यू नशेमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचे. अशा लोकांना हिप्पी म्हणायचे, हिप्पी. पण जेव्हा प्रभुपाद महाराज अमेरिकेला पोहोचले त्यावेळेला त्या लोकांना ते हरे कृष्ण ऐकवलं त्यांनी, असं करतालवरती, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते प्रभुपाद महाराज कीर्तन करायचे. काय प्रभुपाद महाराजांचा आवाज काय सुंदर होता असं काही नाही, परंतु तो मंत्राचं कीर्तन ऐकलं आणि ते लोक ना जसे दारू पिऊन असे झिंगायचे, तसे ते त्या कीर्तनात पण झिंगायला लागले असे बिना दारूचे. सरकारला आश्चर्य झालं, अमेरिकन सरकारला आश्चर्य झालं. म्हटले दारू पिऊन हे झिंगायचे, नशा उतरल्यानंतर बंद व्हायचे झिंगायचे, मग काहीतरी उत्पात माजवून ठेवणार. पण आता म्हणे बिना दारू पिता सुद्धा हे लोक कसे काय झिंकतायत म्हणले.
बिना दारू पिता पण असे सारखे नसतात म्हणजे सारखे हरे कृष्ण असे नसतात म्हणे. असं कसं काय होतंय? त्यांनी मग ते थोडी शंका घेतली म्हणा किंवा काही शोध लावला. आणि काय शोध लावला? हे जादूचा मंत्र आहे म्हणले. हा जो मंत्र आहे, हा मंत्र काय साधारण मंत्र नाही म्हणले, जादूचा मंत्र आहे. मंत्र म्हणला की लोक नाचायला लागतात म्हणले, काहीतरी आहे म्हणल्या मंत्रामध्ये. तर इतका आनंद त्या लोकांना यायचा हा मंत्र म्हणल्यानंतर. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, भगवंताची लेकर आहे आम्ही. हा, जर कधी थोडंफार काय आठवलं की मग थोडस जरी काय पूर्वसंबंध असेल तर आपल्याला ती व्यक्ती पुढे आले की लगेच आठवतं, त्याचं आपुलकी जिव्हाळा निर्माण होतो लगेच. बरोबर आहे का? तसं या हरे कृष्ण मंत्र जो आहे, नुसता ऐकला त्या लोकांनी आणि ऐकल्यानंतर त्या लोकांचं हृदय भरून यायचं. नाचायचे ते लोक, रडायचे लोक, ते कीर्तन करायचे मंत्राचं. अशा प्रकारे भगवंताचं जे नाव आहे, हे भगवंताचं नाव साधारण नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, नामे तरिले अपार. अनेक लोक नामामुळे तरुण गेलेली आहे. तुम्ही आणि आम्ही का नाही जाणार नामस्मरण करून? म्हणून रामायणामध्ये आणि इतकं वर्णन केलं नामाचं, इतकं वर्णन केलं. अतिशयोक्ती नाही मंडळीनो. रामायणामध्ये हरी से बडा हरी का नाम म्हटले. काय म्हटले? भगवंतापेक्षा भगवंताचं नाव मोठं आहे म्हणे. असं असू शकते का? जसं सांगितलं तुम्हाला आता मी, काय की अमुक अमुक व्यक्ती आहे, हा व्यक्तीपेक्षा या व्यक्तीचं नाव मोठं आहे, नाव काम करते, असं एक म्हटलं. तशातला प्रकार झाला. प्रभू रामचंद्रांपेक्षा प्रभू रामचंद्रांचं नाव श्रेष्ठ आहे असं म्हणलेलं आहे. नाव भगवंतापेक्षा भगवंताचं नाव मोठं आहे. रामायणामध्ये ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की जेव्हा समुद्रावरून हनुमंत जाणार होते पलीकडं, आणि समुद्रावरून वानरसेना घेऊन सेतू बांधला होता समुद्रावरती. बरोबर आहे का? कोणी कोणी पाहिलाय सेतू? पाहिलाय सेतू तुम्ही? कुठं? रामेश्वरला दिसला का सेतू तुम्हाला? नाही दिसला, पण गेले होते. रामेश्वरमध्येच आहे सेतू, दिसत नाही तो आता, जे पाण्याखाली गेलेला आहे. तर प्रभू रामचंद्रांनी सेतू निर्माण करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मंडळीनो. आणि जेव्हा लंकेकडे जाणारा तो सेतू बांधण्यासाठी जेव्हा हे निघालेले आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी एक घटना घडते. काय घटना घडते? तो सेतू बांधण्यासाठी अनेक मोठी मोठी दगडं आणली जातात, आणि वानर सेना काय करते की त्या प्रत्येक दगडावरती नाव टाकते. काय नाव टाकते? राम. त्या राम नाम टाकायचं आणि तो दगड पाण्यात टाकायचा. हा उपक्रम चालू होता. मग प्रभू रामचंद्र स्वतः तिथे बसलेले आहेत आणि ते बघतायत की माकडं काय करत आहेत, राम नाम लिहितायत आणि तो दगड पाण्यामध्ये टाकतायत. राम नाम लिहितायत, तो दगड पाण्यामध्ये टाकतात. मग असं म्हणल्यानंतर, बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांना आश्चर्य झालं. म्हणजे माझं नाव टाकलं की दगड पाण्यावर तरंगतो. तो तरंगणारा पूल बनवला त्यांनी, तरंगणारा पूल बनवला समुद्रावरती. समुद्र मंडळीनं फार खोल असतो. किती खोल असतो सांगता येत नाही, इतका खोल असतो. समुद्र 1 परूस 2 परूस 4 परूस असं नाही, फार खोल असतो समुद्र. आणि अशामध्ये दगड टाकायचे, हे तरंगले दगड कसे काय, असा विषय झाला. भगवंतांना सुद्धा आश्चर्य झालं. आणि भगवंतांनी रात्री सगळे झोपल्यानंतर रात्री 12-1 वाजता भगवंत उठले. प्रभू रामचंद्र उठले आणि समुद्राच्या काठावरती गेले. आणि त्या समुद्राच्या काठावरती गेल्यानंतर भगवंतांनी बघितलं, एक दगड घेतला. तो दगड घेतला आणि तो दगड स्वतःच्या हाताने त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला, आणि आश्चर्य मंडळीनं तो दगड बुडाला. माकडं जेव्हा दगड टाकत होतं तेव्हा तो दगड बुडत होता का? भगवंताने टाकलेलं दगड पाण्यात बुडालं. आणि हे सगळं दृश्य रात्री 12-1 वाजता कोण पाहतंय? जय हनुमान. हनुमान म्हणजे भगवंताची सावली आहे. सावली साथ सोडते, पण हनुमान कधी भगवंताची साथ सोडत नाही. जिथे राम तिथे हनुमान. ते हनुमान महाराजच्या भगवंताच्या पाठीमागच आहेत. रात्री 1ला जरी उठले भगवंतांनी इकडे तिकडे बघितलं, कोण बघत तर नाही ना मला.
आणि जेव्हा दगड बुडला तेव्हा तर भगवंत फार घाबरले. कोणी बघितलं तर नाही ना म्हटले. काय झालंय, दगड बुडाला म्हणजे आपलं इज्जतीचं काय? हं? खोबरं काय कचरा काय जे असेल ते. पण हनुमान महाराज तिकडे आले आणि त्यांनी बघितलं. प्रभू रामचंद्र थोडे लाजले आणि भगवंतांनी बघितलं की अरे काय झालं हे सगळं. तर हनुमान महाराज पुढे आले आणि हनुमान महाराजांनी सांगितलं भगवंतांना, भगवंता तुमच्यापेक्षा सुद्धा एक गोष्ट मोठी आहे, तुमचं नाव मोठं आहे. हरी से बड़ा हरी का नाम, अंत में निकला ये परिणाम. हरी से बड़ा हरी का नाम. काय म्हणले? सगळं अभ्यास केल्यानंतर अंतिम असा निर्णय निघालेला आहे. काय निर्णय आहे? हरी से बडा हरी का नाम. त्या भगवंतापेक्षा, त्या रामापेक्षा रामाचं नाव मोठं आहे म्हणे. असं कधी कधी महाराष्ट्रामध्ये संतांनी म्हटलेलं आहे, देव घ्या कुणी देव, देव घेता का कुणी देव. याचाही अर्थ मी नेहमी सांगतो. काय अर्थ याचा? देवाचं नाव घेता का कोणी नाव, असा अर्थ याचा. घरोघरी जाऊन संतांनी सांगितलं, देव घ्या कुणी देव, देव घेता का कुणी. याचा अर्थ काय? अहो देवाचं नाव घेता का, नाव घेता का. मग मी भीक मागतो, पण तुम्ही भगवंताच्या नावाची भीक मागतो म्हणजे तुम्ही नाव घ्या, नाव घ्या. मी तुमच्या पाया पडतो म्हणजे तुम्ही नाव घ्या भगवंतांचं. कारण संतांना त्या गोष्टीचं महत्व माहिती आहे की भगवंताचं एक नाव घेतल्यानंतर काय होतंय. म्हणून संत रडून रडून सांगतायत, विनवून सांगतायत की नाम घेता राहू नये. तुकाराम महाराज म्हणले, नाव घेतल्याशिवाय राहू नका. ओ कृपया आपण काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट नावानेच केलेला आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जी अंतिम घटना घडते, त्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचं प्रयाण करत आहेत, गरुड आलेले आहेत. त्यावेळेला अंतकाळी अंतिम श्लोक, अंतिम अभंग सुद्धा तुकोबारायांचा तोच आहे. काय अभंग आहे? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. या पहिल्या ओळीमध्ये सुद्धा तुकोबाराय काय म्हटले, नीट लक्ष द्या. आमचा राम राम घ्यावा याचा अर्थ काय? राम नाम घ्या. बघा, माणूस मरताना खरं बोलतो की नाही? खरं बोलतो का? मरताना काहीतरी असं तरी माणूस खरं बोलतोय. दारू पिल्यावर बोलतोय आणि मरताना पण बोलतोय. तर खरं बोलतोय माणूस मरताना असं म्हणतात. काय काय सांगून जातात. आणि दुसरी गोष्ट, माणूस मरताना गुपित पण सांगून जातो. बँक बॅलन्स कुठं आहे, कुठं काय आहे, चेकबुक कुठं आहे, काय कुठं काय लपवून ठेवलेलं आहे का, कुठं काय एखादा गुंटा घेऊन ठेवलेला आहे, कुणाच्या नावावर केलाय, मृत्यूपत्र कुणाच्या नावाने, सगळं काही सांगून जातात आधी मरायच्या आधी. असं मी ऐकलंय. पण सिक्रेट सांगतात, सिक्रेट मरताना. मग तुकोबारायांनी जो शेवटचा अभंग सांगितला वैकुंठाला जाताना, हे काय आहे? हे भक्ती मार्गाचं सिक्रेट आहे, गुपित आहे, गुपित. अतिशय महत्वाचं आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. काय? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. याचा अर्थ आहे की तुम्ही राम राम म्हणा. राम घ्या म्हणजेच रामाचं नाव घ्या. हा अंतिम उपदेश आहे तुकोबारायांचा. दुसरं काय सांगू शकले असते? पायवर करा, नाक दाबा, तोंड उघडा, काय तर म्हणले असते की. प्राणायाम करा, योगासन करा, काय तर म्हणले असते तुकोबाराय. यज्ञ करा म्हणले असते. ध्यान लावा, स्वस्तिकवर, दिव्यावर, ज्योतीवर ध्यान लावा, काय तर म्हणले असते तुकोबाराय. किंवा या मंत्राचा ओम भूर 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 काय काय मंत्र म्हणा, असं काय म्हणले असते? काहीच बोलले नाही तुकोबाराय. मग कशासाठी आम्ही असली नावं घेतो, काय काय करतो? काय म्हणले का असं काय तुकोबाराय? ओम म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. आमचा राम राम घ्यावा म्हणजे तुम्ही केवळ राम नाम घ्या. अंतिम उपदेश आहे तुकोबाराय यांचा. पुढे काय म्हणले? येतानी धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी. दुसऱ्या ओळीत सुद्धा तुकोबारायांनी नावच घ्या म्हणून सांगितलं. काय म्हणले?
हा, एखाद्या ते राम नाव पण माहित नसेल, पण महाराष्ट्रात आहे तर मग विठ्ठल माहितच असेल ना तुम्हाला. मग काय करा तुम्ही, येता निजधामी कोणी. निजधामी म्हणजे आपल्या घरी, माघारी, वैकुंठामध्ये, गोलोकामध्ये. जर तुम्ही कधी माघारी यायचं असेल तुम्हाला, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्या भगवत दुसऱ्या ओळीचा अर्थ लक्षात घ्या बरं का. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, निजधामाला, वैकुंठाला, आपल्या घरी माघारी यायचं असेल तर काय करा, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही. ही दुसऱ्या लाईन मध्ये सुद्धा नावाचाच उपदेश केला तुकोबारायांनी. म्हणजे अंतिम श्लोक अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराय नावच सांगतायत. हा? आणि पुढे काय म्हणले तिसऱ्या ओळीमध्ये तुकोबाराय, तुमच्या लागतसे पाया, आता असो द्यावी दया. मी सर्वांना प्रणाम करतो शेवटचा, आणि माझ्यावर कृपा करा. हा, तर असं तुकोबाराय म्हणतायत, दया असू द्या, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि पुढं काय, मग तुकोबाराय जेव्हा वैकुंठाला गेले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी कधी कधी विमान आलं ना, आपण कसं करतो, कधी कधी आपण एखादी एसटी मध्ये बसायचं असेल तर आपण इतक्या गडबडीनं चढतो, इतक्या गडबडीनं चढतो की कधी कधी आपलं लेकरू बारकं खाली राहिलं हे सुद्धा कधी कधी आई विसरून जाते, काही कधी पिशवी चुकून राहते खाली आपली. एवढ्या गडबडीनं आपण चढतो, किंवा काय करतो, खिडकीतनं एसटी मध्ये पिशव्या टाकतो, बरोबर आहे का, आपण जागा पकडायसाठी. ती जागा पकडायची एवढी गडबड असते आपली. पण ज्यावेळेला वैकुंठावरनं विमान आलं, तुकोबारायांनी असं काही गडबडीनं काय टाकून दिलं नाही, किंवा काही नाही, काय नाही. तुकाराम महाराजांच्या हातामध्ये चिपळ्या होत्या, चिपळ्या. जो विणा होता, चिपळ्या होत्या म्हणा. आणि तुकोबारायांनी आता अंतिम ध्येयापर्यंतच पोचलेला आहे, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, हा, ते पूर्ण झालं. आणि भगवंत आले न्यायला, विमान पाठवलं भगवंताने. मग आता बंद करू की आपण नाव घ्यायचं नाही, त्या नामाचा महिमा त्यांना वर्णन करायचा होता. तुकोबाराय जरी त्या विमानात बसल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराज कीर्तनच करत होते, पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी. त्या विमानामध्ये बसल्यानंतर सुद्धा तुकोबाराय कीर्तनच करत होते. आता आपण समजा आपल्याला सांगितलं एवढी एवढी पूजा करा, पूजा केली की तुम्हाला त्याचं फळ मिळतंय, मग आपण परत कधी पूजा करणार, फळ मिळलं की आपण भास करणार सगळं, बरोबर आहे की नाही, आपण कशाला परत पूजा करू. तसं तुकोबारायांनी जरी त्यांना फळ भेटलं होतं तरी सुद्धा तुकोबारायांनी नामस्मरण सोडलं नाही, ते कंटिन्यू करत राहिले, नामस्मरण करत राहिले. सांगण्याचा हा उद्देश आहे मंडळीनो, की म्हणून तुकाराम महाराज म्हणले, नाम घेता राहो नये, नामा परते साधन नाही, जे तू करसी आनिक काही. दुसरं काही तुम्ही हुडकू नका हो, साधन हुडकू नका, इवन तुम्ही मंत्र सुद्धा हुडकू नका दुसरा. राम कृष्ण हरी सांगितला मंत्र सोपा, हरे कृष्ण म्हणा, ज्यात कृष्ण आहे, राम आहे, हरी आहे, विठ्ठल, असेच मंत्र म्हणा तुम्ही. हे महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव येऊन गेले, नामदेव येऊन गेले, तुकोबा येऊन गेले, चोखोबा येऊन गेले, सेना न्हावी होऊन गेले, आणि काय काय संत नरहरी सोनार होऊन गेले. प्रत्येक जाती जमातीमध्ये संत जन्माला आले, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्ती, नामदेव, सोपानदेव, सर्वांनी राम कृष्ण विठ्ठल हरी असणारेच मंत्र दिले. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की लोक कुठल्या आम्ही, मम्मी, भगवान, पप्पा, काय 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 दुसरेच मंत्र जप करतील. काय करायचं, त्यांना तुकाराम चालत नाही, नामदेव चालत नाही, ज्ञानेश्वर चालत नाही. कुठनं आलेत हे लोक, विरोध करा त्यांचा. आणि मग ते लोक काहीतरी सांगणार, तुम्हाला असं करा, हे करा, ते करा. आणि कुठल्याही संतांनी महाराष्ट्रामध्ये कुठला गायत्री मंत्र दिला का तुकोबारायांनी तुम्हाला, दिला कोणी? कशाला जप करता गायत्री मंत्राचा तुम्ही? तुकाराम महाराजांनी जे सांगितलं साधन, सोपं सांगितलं, हे सोपं साधन करा. कुठला गायत्री मंत्र करतय कोणी, कोण काय कशाचा मंत्र करतय, काय काय करत राहतात लोक बिनकामाचं, त्याचं काही शेंडा बुडका काही माहित नाही लोकांना, करत राहतात. साधं चालत नाही लोकांना, संगीत पाहिजे.
आहे की नाही? तर अशा प्रकारे नामाच आपण इकडे वळलो काय, रामायणात इकडे आलो, गाथेकडे आलो आपण. अच्छा, तुकाराम महाराजांच्या गाथेकडे आलो आपण रामायणामध्ये होतो. हरी से बडा हरी का नाम, भगवंतांच्या नावापेक्षा भगवंतापेक्षा भगवंतांचं नाव मोठं आहे, असं अनेक ठिकाणी प्रत्यय आलाय मंडळी. रामायणामध्ये सुद्धा आलेलं आहे, अनेक ठिकाणी आलेलं आहे. म्हणून भगवंताचं नाव हीच साधना, भगवंताचं नाव हेच साध्य. बघा तुकोबारायांचं साधना काय होती? भगवंताचं नाव घ्यायचं, आयुष्यभर नाव घेतलं. साध्य काय केलं? भगवंतांना साध्य केलं, परंतु नावच साध्य केलं असं म्हणतोय मी, कारण जाताना नावच घेत गेले ते. साध्य पण तेच, साधना पण तीच. म्हणून हे जे मंत्र आहे ना, मंत्र राम नाव जे आहे ना, तर याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. फोटोची गरज नाही, मूर्तीची गरज नाही. तुम्ही एखादं राम नाम लिहा आणि राम नामाची पूजा करू शकता, राम नामाची पूजा करू शकता. वृंदावनामध्ये एक महान संत होऊन गेले, घनश्याम बाबा. काय नाव त्यांचं? नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो माझ्या, कारण ती कथा मला माहिती आहे. हे जे घनश्याम बाबा आहेत, हे घनश्याम बाबा यमुनेच्या काठी बसायचे आणि त्या मातीमध्ये यमुनेच्या काय करायचे, हाताने असं लिहायचे. काय करायचे? राधा राधा असं लिहायचे. आणि त्यांच्याकडे ना मूर्ती होती, ना काही फ्रेम होती भगवंताची, काहीच नव्हतं मंडळीनो. ते काय करायचे, केवळ त्या जमिनीवर, त्या यमुनेच्या काठी जे वाळू आहे ना, त्या वाळूवरती असं नाव करायचे. काय नाव करायचे? राधा राधा राधा. आणि त्यालाच आरती करायची, त्या राधा नावाची आरती करायची. आणि काय मागतकरी मागून आणायचे, मधुकरी मागितलेली, ते मधुकरी घ्यायची आणि त्या भगवंताचं जे राधाचं नाव लिहिले ना, त्या नावालाच अर्पण करायचं. त्या नावाचीच पूजा, नावालाच भोग लावायचा, नैवेद्य दाखवायचा नावालाच. आणि सगळं झालं की पुन्हा ते नाव पुसून टाकायचं असं, जेणेकरून कोणाचा काही पाय पडेल वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे ह्या महाराजांनी आपलं आयुष्य काढलं. तर घनश्याम बाबा साक्षात भगवंत प्रकट केले त्याने. तर त्या भगवंताचं नाव विसरलो मी. मंदिर आहे वृंदावनामध्ये, फार सुंदर मंदिर आहे भगवंताचं. सांगण्याचा उद्देश हे की भगवंताच्या नाव म्हणजेच भगवंत आहे. नाम नामिनो अभिन्नत्वात्, हा एक सिद्धांत आहे की तुम्ही काही जरी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही केवळ भगवंताचं नामस्मरण करू शकताय. नामस्मरणाने सगळी कामं होऊ शकतात तुमची, असं म्हणलेलं आहे. आप भगवान, तुम्ही तुमच्या कामात, भगवंत त्यांच्या धामात. काय म्हटलंय? तुम्ही तुमच्या, बोला की सर्वांना, भगवंत त्यांच्या धामामध्ये. धाम म्हणजे त्यांच्या घरी. पण तुम्ही भगवंताच्या नामात, तर भगवंत तुमच्या कामात. काय म्हटलं मी? तुम्ही भगवंतांच्या नामात, तर भगवंत तुमच्या कामात. अनेक संतांना याचा प्रत्यय आलेला आहे. भगवंताचं इतकं नाव घेतोय, इतकं नाव घेतोय. नाम लेते रहो, काम करते रहो. अनेक संतांनी असं सांगितलं की मुखी नाम हाती काम ऐशी साक्ष भूतांची, की अनेक लोकांना अनुभव आला की भगवंताचं नाव घेता घेता त्यांना प्राप्ती झाली. सावतामाळी जे अरणमध्ये राहायचे, पंढरपूर पासून अरणचं अंतर, आता रस्ता वेगळा आहे, पण पूर्वीच्या रस्त्याला जर मोजलं तर जास्तीत जास्त 30 किलोमीटर, 30-35 किलोमीटर फार झालं. पण सावतामाळ्याने कधी पंढरपूरला आलं नाही असं म्हणलेलं आहे. केवळ नामस्मरणाच्या प्रभावाने भगवंताला त्याच्या घरामध्ये प्रकट व्हावं लागलं, हृदयामध्ये प्रकट व्हावं लागलं, केवळ नामस्मरणामुळे. इतकी, असं म्हणणार नाही मी की पंढरपूरला जाऊ नका, पण इतकी निष्ठा त्या नावावरती, एवढी निष्ठा भगवंताच्या, की भगवंताला पंढरपूर सोडून त्यांच्या गावी घरी यावं लागलं.
मी सांगण्याचा उद्देश की नावच सगळं काही आहे, तुम्ही काही विचारच करू नका दुसऱ्या काय. म्हणून आमचे हे हरे कृष्ण भक्त सुद्धा दुसरं आम्ही काही सांगत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं काय सांगतात का, हे वेगळं काय सांगतात का महाराज, बघूया 2-4 वेळा जाऊन, काही निवेदन ठेवता येते का इथं, आमचं काम होतंय का, तसलं काही नाही इकडं. तसा काही विचार असेल तर नाही आला तर चालेल तुम्ही, कारण आम्ही खोटं काही सांगत नाही आणि संसारात अडकून बसायचं काही सांगत नाही, निघायचं काहीतरी मार्ग सांगतो आम्ही. मग ते आमचं काम होईल का? अरे काम काय होतंय, भगवंताचं एक नाव सुद्धा काफी आहे, सगळी कामं होतात अशी, काय काम होणार नाही. भगवंतांच्या नावाचे भौतिक फायदे सुद्धा आहेत. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख श्रवणस्तम नमामि हरिं परम. श्रीमद भागवताचा अंतिम श्लोक आहे. भागवत सांगितलं 18 पुराणाचं सगळ्याच सार म्हणजे भागवत आहे, आणि त्या भागवताचं सुद्धा श्लोक शेवटचा काय सांगतोय, नावाचाच महिमा सांगतोय. याचे भौतिक फायदे सुद्धा आहेत. जो व्यक्ती भगवंताचं नाव घेतो प्रामाणिकपणे, त्याला भौतिक सुख समाधान सुद्धा मिळतं, तो या संसारामध्ये सुखाने राहू शकतो असं म्हणलेलं आहे. म्हणून आपण भगवंताच्या नावाने, असं नाही की भगवंताचं नाव घेतल्यानंतर फक्त भगवंत भेटतील पण सुख नाही भेटणार, असं होऊ शकत नाही. हे घेत 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 भगवंताचं नाव घेत घेत आपण सुखी समाधानी पण राहू शकतो या जीवनामध्ये. आणि बघा ना तुम्ही, जे जे लोक आज संसारामध्ये भगवंताचं नामस्मरण करतायत ते खरंच सुखी आहेत. संत मंडळी सदा सुखी, खरं सुखी आहे. आणि आमचे हरे कृष्ण भक्त रोज कमीत कमी 2 तास नामस्मरण करतात. असं मी बघितलं नाही कुठं बाहेर, पण हे भक्त मात्र नियमितपणे नामस्मरण करतात 2 तास न चुकता, मोजून आणि मोजून नामस्मरण करतात. कशासाठी एवढं करतात ते? आणि त्यांना तुम्ही कधी विचारा, जो खरंच प्रामाणिकपणे मोजून भगवंताच्या प्रेमापोटी नामस्मरण करतोय तो दुःखी होऊ शकत नाही कधीच. किती मोठी मोठी संकट आली तरी तो त्यातनं बरोबर निपटून निघतो. संकट तर येणार आहे, आपलं प्रारब्ध संचित सगळं आहेच आहे, ते काय चुकलं नाही कोणाला. पण त्या संकटाचा सामना करण्याची, त्याला 2 हात करण्याची शक्ती भक्तांना मिळते नामस्मरणामुळे. म्हणून या नामस्मरणाला असं हलक्यात घेऊ नका. एकदा एका व्यक्तीला विचारलं, का हो तुम्ही देवाचं नाव घेत नाही का काय? मग ते म्हणते, महाराज रात्रंदिवस आमचं चालूच असते म्हणते नाव. म्हणजे काय, कसं चालू असतं तुमचं नाव? अहो म्हणते, काय आम्ही कुठं जरी गेलो तर नाव घेत असतो, चालता बोलता उठता बसता आम्ही नाव घेतच असतो म्हणते. लोक म्हणतात असे, पण घेतात का हो? एकदा जर चालू केलं बोलायला महिला मंडळ, 1 तास 2 तास गप्पा मारतो, कुठे देवाचं नाव घेतलं आपण? आणि त्याला विचार, घेता का नाव? उठता बसता महाराज चालू आहे. नाही, माळेवर करा तुम्ही नामस्मरण, माळ घ्या. नाही, आमचं कंटिन्यू चालू आहे म्हणतात. माळ कशासाठी आम्हाला? मोजायचं का? देवाचं नाव मोजायचं असतं का म्हणतात महाराज, काय सांगताय तुम्ही? असं पण म्हणणारे लोक आहेत, आम्हाला भेटतात ते. देवाचं नाव मोजायला सांगता तुम्ही आम्हाला? अनंत नाव घ्या म्हणे, तीच आम्हाला प्रवचन देत आहे. निरंतर नाव घ्या म्हणे महाराज, असं मोजून घेऊ नका. मोजायला काय ती भाजीपाला आहे का? असे म्हणणारे लोक सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत. तर शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे, स्वतः चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहे, त्यांनी सुद्धा संख्यापूर्वक नाम गाणती भी, संख्यापूर्वक नाव घ्यायला सांगितलेलं आहे. का? आपण बद्ध आहे. बघा, आपण चपात्या मोजून खातो की नाही हो? का न मोजता खातो? ध्यान असते ना जेवताना, किती चपात्या खाल्ल्या, काय खाल्ल्या, किती भात खाल्लाय, सगळं मोजून असतंय. सकाळी 2 खातो, संध्याकाळी 3 खातो, जे काय आपलं ठरलेलं आहे, बरोबर आहे की नाही? थोडंफार इकडे तिकडे होतं कधी कधी, जास्त काय, जास्त आवडलाय एखादा पदार्थ जास्त खाऊ शकता, असं काही नाही. पण नीट लक्ष द्या, आपण कधीच अतिरेक करत किंवा कधीच उपाशी राहत नाही. आपण बरोबर खातो. जेवण्याचा नियम आहे की नाही? बरोबर आहे की नाही? झोपण्याचा नियम आहे का तुमचा? नाही नाही, आज आम्ही दुपारी 2ला झोपलो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो 8 वाजता, असं होत झाले कधी? झोपण्याचा नियम आहे की सूर्यास्तानंतरच झोपणार आम्ही, संध्याकाळी सकाळी उठणार. असं काय झालंय का रात्रभर काम केलं आणि दिवसभर झोपला, रात्रभर काय केलं, दुकान उघडून बसलाय आणि दिवसभर झोपलाय दुकान बंद करून, असं झालंय का? नियम आहे की नाही? गुरुजींना शाळेमध्ये जायचं शिकवायला मुलांना, नियम आहे की नाही? शाळा चालवायची आहे, सकाळी 9ला उघडते, संध्याकाळी 5ला बंद होते, नियम आहे. शेताची कामं करायची आहेत, पेरणी करायची आहे, नियम आहे की नाही? पाऊस पडलाय, आता वापसा आलाय, मग पेरायचा आहे, नियम आहे की नाही?
जेवणाचा नियम, खाण्याचा नियम, झोपण्याचा नियम, उठण्याचा नियम, काम करण्याचा नियम, धंदा करण्याचा नियम, नोकरी करण्याचा नियम, शेती करण्याचा नियम, सर्वत्र नियम आहेत. मग नामस्मरण करताना नियम का नको? नामस्मरण मात्र मोगाम पाहिजे, होईल तेव्हा. असं नाही चालणार. नामस्मरणामध्ये सुद्धा नियम असतो मंडळीनो. नामस्मरण हे नियमाने करायला पाहिजे. किती माळा केल्या मी आज? हा, एवढी माळ केली. 108 वेळा मी मंत्र म्हंटलो बरं का. ध्यानात येतं की नाही? मग काय होईल? हा, काल मी 108 वेळा म्हंटलो होतो, पण आता आज मी म्हंटलोच नाही. हे कशावरून लक्षात येईल आमच्या? माळेवरनं. तिचं माळ असेल तर लक्षात येईल की हा, कुठंतरी चुकतंय. 2-3 दिवस झाले मी माळ केलीच नाही. लक्षात येईल की नाही लगेच? पण जे लोक म्हणतात की नाही नाही, मोगाम करा, माळेची काही गरज नाही, त्यांचं कसं करायचं सांगा आता. म्हणून लोकांना मी सांगतो की माळ तुम्ही हातात घ्या आणि माळेवर नामस्मरण करा. कारण माळेवर केलं तर लक्षात येईल ना आपल्या की किती वेळा म्हंटलोय मी. नाहीतर काय होईल, ते माळ नसेल तर मग आज समजा काय म्हटलं नाही. मोगाम म्हणजे किती म्हणायचं? मोगाम एकदा, दोनदा, 10दा, 20दा. मोगाम म्हणजे किती सांगा की. हा, तर अशा प्रकारे अनेक लोक सांगत असतात. तर असं काही नाही, शास्त्र आपण पालन केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा हे बोलताय, त्याच्यामागे फार मोठं रहस्य आहे. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार काय करतात? मोठ्या मोठ्याने रात्री 11 वाजेपर्यंत कीर्तन चालू असते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, सगळं चालू असते. महाराज 11 वाजता कीर्तन संपवतात, 12ला कीर्तन संपवतात. तिथनं महाराजाचं गाव जायला 1-2 तास. मग ते घरी पोचतात 1-2, 1:30-2 वाजता, जवळ असलं तर. आणि त्यानंतर महाराज झोपतात. उठतात कधी कधी उठत असेल ते तुम्ही आता ठरवा. जो माणूस 2 वाजता पहाटे किंवा 3 वाजता झोपतो, तो उठत कधी असेल तो विचार करा. आणि नामस्मरण कधी करतात ते त्यांना विचारायचं. का बदल होत नाही लोकांमध्ये? लक्षात घ्या. अनेक संस्था, अनेक प्रवचन, कीर्तन होत आहेत, पण लोक तरी सुद्धा व्यसन सोडायला तयार नाहीत. तरी सुद्धा भांडणं होत होत राहतात लोकांचे. तरी सुद्धा नम्रता येत नाही लोकांमध्ये. लोक धर्माचा प्रचार करत नाही. याचं कारण आहे मंडळीनो, तो बोलणारा कीर्तनकारच जप करत नाही, नामस्मरण करत नाही. आडातच नाही, पोहऱ्यात कुठे येणार. महाराजच नामस्मरण करत नाही, नुसता म्हणते मोठ्या मोठ्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं, महाराजांचं पाकिट मिळालं, महाराज घरी. परत कोण तुम्हाला माळा देते? पण आमचे हरे कृष्णवाले म्हणणार माळा घ्या, पुढच्या आठवड्यात पैसे द्या, पण माळा घ्या. आणले का पैसे तुम्ही? विसरलं? माळा तरी आणले का? मागच्या वेळेस दिले होते सगळ्यांना माळा. कुणी कुणी आणलेत माळा? हात वर करा. बाकीच्यांनी ठेवला घरी. तर ज्यांनी दिल्या होत्या माळा मागच्या वेळेस आपण, तर भगवंतांचं नामस्मरण कर. हे हरे कृष्णवाले महाग धुवून हात धुवूनच लागतात. माळ घ्या, असं नामस्मरण करा, अशी माळ पकडा, मग त्याला पिशवी घ्या, व्यवस्थित ठेवा, रोज सकाळी करा, संध्याकाळी करा. बरोबर आहे की नाही? हे खरं नामस्मरण आहे मंडळी. नाहीतर बाकीचं कसं आहे, ते आपलं नुसतं म्हणून काय करायचं आहे? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. मग म्हणायचं कोण? प्रवचनकाराने सांगायचं. कोणाला सांगते? पुढच्या लोकांना. पुढचे लोक इथंच, ते नुसतं ऐकून घेत आहेत. मग ते गळ्यामध्ये हरे कृष्णावाले तर पिशवी घेऊनच फिरतायत. गळ्यामध्ये अशी पिशवी घेऊन फिरतायत. बरेच लोक विचारतायत काय झालंय हो, हे काय? हे नवीन नाही हो, हे जुनच आहे. हे काही हरे कृष्णवाल्याने काढलेलं नाही. नामस्मरणाची माळ किंवा पिशवी. असं पिशवीमध्ये हात घातलेला असतो भक्तांचा. कुठं चाललंय प्रवासामध्ये, इकडं तिकडं नामस्मरण चालूच असते सारखं. काय होतंय? लोकांना हसायला सुद्धा येतं ते बघितल्यानंतर. सुरुवातीला लोक हसतात, काय म्हणतात. एकाने तरी असं विचारलं की महाराज काय हात मोडलाय, काय कुठनं पडलाय? हाताला असं झालं म्हणजे काय? लोकांना शंका येते काय काय, असं पिशवीत हात घातलाय तर महाराज काय पडलं, काय ऍक्सिडेंट झाला तुमचा? संसारात पडलोयच की इथं. केवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय हा. या संसारात पडलो इथं, या घाणीमध्ये काम, क्रोध, लोभ, वासनेच्या संसारात पडलो इथे. मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे इथे. गटंगळ्या खातोय, त्यातनं बाहेर निघण्यासाठी प्लॅस्टर केलंय. हातामध्ये घेतलेलं आहे, प्लॅस्टर केलं, निघालेलं आहे. खरंच हे नामस्मरण असं केलं पाहिजे. हे नामस्मरण करत असताना बऱ्याच जणांना असा
प्रश्न पडतो की पिशवी का बरं अशी वापरायची? हा, असा प्रश्न तुम्हाला पडलाय की नाही? विचारला का तुम्ही? नाही विचारला. घाबरताय तुम्ही, घाबरू नका. मी फार साधा भोळा मास्तर आहे. या गुरुजी सारखा कडक नाही मी. तर सांगितलं मी की ही जी पिशवी आहे, ही पिशवीमध्ये जेव्हा आपण हात घालतो आतमध्ये, कशासाठी घालायचा? त्याला गोमुखी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर गाईच्या तोंडासारखं दिसतंय असं ते. मी पूर्वी होतं, आता थोडं त्याला आकार बदललाय स्थळ काळेला वेळ धरून. तर ही जी पिशवी आहे नामस्मरण करण्याची, तर याच्यामध्ये आपण जेव्हा नामस्मरण करत असतो त्यावेळेला एक शक्ती तयार होते. शक्ती बघा, कोणतंही कार्य केलं की शक्ती तयार होते. तुम्ही असा हात करा, असा हात करा, असा असं घासा बरं, जोरात सर्वांनी जोरात घासा, अजून जोरात. पोळतंय का? चटका बसतंय की नाही? काय जण नुसतं असंच केलं तरी होय म्हणते. जोरात केलं तर आता थंडी असल्यावर लगेच जाणवते, गरमी होते लगेच, चटका बसतो जर एकदम फास्ट केलं तर. म्हणजे काय तयार झालं? ऊर्जा, शक्ती तयार झाली. कार्य केलं की शक्ती तयार होते. विज्ञानामध्ये शिकलं की नाही? तर आता नका करू, आता बाद झाले ते. त्यांना खेळच पाहिजे पोरांनी. हे समजावण्यासाठी सांगितलं होतं रे. तर एक ऊर्जा तयार झाली का? म्हणजे नुसतं घर्षण झालं तर ऊर्जा तयार झाली. तसं कुठलंही काम केलं की शक्ती निघते, त्यातनं बाहेर निघते. समजलं का? तर अशा प्रकारे जेव्हा नामस्मरण करतो, हे पण एक कार्य आहे. नामस्मरण केलं की एक आध्यात्मिक शक्ती तयार होते. काय तयार होतं? ही शक्ती काय होते तुम्हाला माहितीये का? ही शक्ती साठवून ठेवली पाहिजे कुठंतरी, त्यासाठी ती पिशवी वापरली जाते. त्याचा अर्थ तो आहे, ती पिशवी वापरली जाते. मग पिशवी नसेल तर काय होतं? जेव्हा आपण उघडं नामस्मरण करतो, असं नामस्मरण करतो माळेवर संख्यापूर्वक संकल्प घेऊन नामस्मरण करतो, त्यावेळेला एक घटना घडते. हे जे वातावरण आहे, आसपास कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? दिसतंय कोण तुम्हाला इथे? बघा बरं, माझ्या डोक्यावर कोण दिसतंय का तुम्हाला? नाही? घड्याळ आहे बरं, तिकडे आहे घड्याळ. तर घड्याळ असं मला पुढं पाहिजे हो, तुमच्याकडे लावलंय घड्याळ काय काय? म्हणजे मला प्रवचनाचं भान राहत नाही किती वाजले. आता मी विचार केला सुरू करावं प्रवचन तर 8:30 वाजले. तर काय सांगत होतो मी? आजूबाजूला तुम्ही पहा की काय दिसतं तुम्हाला? सूक्ष्म देह धारण केलेले लोक असतात. त्यामध्ये भूत, प्रेत, पिशाच आणि देवता, जी आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. देवता जे पुण्यवान लोक आहेत, अतिपुण्यवान, त्यांना देवतांचं दर्शन होतं. कोणाला झाले का देवतांचं दर्शन? पुढनं माणसं दिसणं चाललेली आपल्याला. मग अरे मगाशी पुढनं गेलो की मी नाही म्हणते, बघितलं मी मोबाईल मध्ये होतो. बरोबर आहे की नाही? देवता कधी दिसणार आपल्याला? देवता पुण्यवान लोकांना देवता दिसतात, भूत सुद्धा दिसत. भूत दिसलंय कोणाला? आपणच भूत झाले सगळे, भूतासारखे भूतावळी झाले आपण सगळे. आता भूत कुठं व्हायचे? भूत सुद्धा दिसत, देवता दिसतात. आणि हे लोक काय करतात माहितीये का तुम्हाला? जे जे लोक नामस्मरण करतात, त्यांची जी शक्ती तयार झालेली आहे नामस्मरणाची, ती शक्ती घेऊन पळून जातात. भूत, प्रेत, पिशाच, त्यांना मुक्त व्हायचं असतं या संसारातनं. म्हणून ते पण आपण जे नामस्मरण कमवलेलं आहे, शक्ती कमवलेली आहे, ते देवता आणि विविध हे भूत प्रेत हे घेऊन जातात. म्हणून ते नामस्मरण हे झाकून केलं जातं. असं त्यामध्ये झाकलं पाहिजे आपण. आलं का लक्षात सर्वांच्या? म्हणून पिशवी वापरली जाते. हे काही नवीन नाही, हे जुनच आहे. तर सर्वांनी झाकून नामस्मरण केलं तर अजून फायदा तुम्हाला होईल. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांनी मला मागच्या वेळेला पण विचारलं, प्रभूजी हे नामस्मरण करत असताना मग काय आंघोळीची गरज आहे का? न लगे आंघोळी, न धुवावे तोंड, तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना. आंघोळ करायची आवश्यकता नाही, तोंड धुवायची आवश्यकता नाही. तुम्ही पारूस जरी भगवंताचं नामस्मरण केलं तरी चालेल, तसं काही नाही. पण आता तुम्हीच विचार करा, सकाळी उठलेलं आहे तुम्ही, अंथरुणावर बसलेला आहे, तर काय होईल? अंथरुणावर बसलं तर थोडस तुम्हाला पण थोडस
फ्रेश वाटणार नाही एवढं जेवढं आंघोळ केल्यानंतर वाटते. बरोबर आहे का हो? म्हणून आंघोळ केल्यानंतर तुम्ही जर नामस्मरण केलं तर चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल याचा नामस्मरणाचा. पण जर तुम्ही बिना आंघोळीचं केलं तर मग कधी आळस, परत झोप येऊ शकते, काय कपडे, या बऱ्याच गोष्टीची चर्चा आता पुढं येणाऱ्या सत्संगामध्ये होणार आहे की नामस्मरण कसं केलं पाहिजे, सुधारलं कसं पाहिजे. पण मी तुम्हाला आता घडीला एवढंच लक्षात ठेवा की नामस्मरण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त चांगला आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर 1.5 तास. मग सूर्य साधारणपणे 6:30ला उगवतोय तर 1.5 तास आधी म्हणजे किती झालं सांगा? 5. सूर्य जर 6ला उगवला तर ब्रह्ममुहूर्त कधी चालू होणार? आणि सूर्य जर 5ला उगवला तर उगवतच नाही 5ला, 3:30 वाजता. जेवढ्या लवकर नामस्मरण करेल तेवढा चांगला प्रभाव आहे. का? बघा, जसं जसं आता रात्र होते तसं तसं वातावरण, वाहनं कमी होतात ताईची, बोलायची माणसं कमी होतात, टीव्ही बंद होणार, मोबाईल बंद होणार, त्याच्यामुळं वातावरण खराब असतं ऍक्च्युली. म्हणून आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा शांतता पाहिजे. याला म्हटलंय शास्त्रामध्ये सत्वगुण. काय म्हटलंय? सत्वगुणामध्येच पूजापाठ नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे सकाळी केल्यानंतर त्याचा जो लाभ होणार आहे, फायदा होणार आहे, तो संध्याकाळी किंवा दुपारी होत नाही. नीट लक्षात घ्या. म्हणून सकाळीच तुम्हाला अहो म्हशीच्या धारा काढायच्या, दुधाच्या धारा काढायच्या, हे आहे ते, लेकराला डबा करून द्यायचा शाळेला, हे ते सगळं मान्य आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला करावंच लागेल. सकाळी जर केलं तर जास्त फायदा होईल असं मला म्हणायचं. अर्थातच तुम्ही दुपारी करा, संध्याकाळी करा, काही समस्या नाही. पण सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेलं हजारो पटीनं फळ तुम्हाला देणार. ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर जर केलं तर त्याचं अजून जास्त फळ मिळणार. कृष्णानवरा प्रभू किती वाजता तुम्हाला सांगतो, 4:30 ते 6 मध्ये केलं तर 16 माळा केल्या तर 16 माळाचं फळ मिळेल. पण जर तुम्ही पहाटे उठला 2ला 3ला आणि 1 माळ केली तर 4 माळा केल्याचं फळ मिळेल. मग 64 करायचं असेल शृंगारला माताजी रोज, तर मग पहाटे 2ला उठा, 2 ते 4 जप करा, मग 64 माळाचं फळ मिळेल तुम्हाला, असं संतांचं म्हणणं आहे. जास्त सिरियसली घेऊ नका, मारतील मला इकडं. तर सांगत होतो मी तुम्हाला की नामस्मरण शांततेमध्ये घ्यायला पाहिजे, सत्वगुणामध्ये घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण करताना बसायला काहीतरी घ्यायला पाहिजे. बसायला म्हणजे आसन, आसन घ्यायला पाहिजे. तर हे काही नियम आहेत, हे काय अवघड आहेत का हो नियम? कशावर तरी आसनावर बसा. तर त्याच्यामुळे काय होतं, आसन का घ्यायचं कोण सांगतंय बघूया बरं. उत्तर मागाशी मी सांगितलेलं आहे. हा, जप केल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर शरीरामध्ये आपल्या शक्ती तयार होते एक प्रकारची. आणि ही शक्ती काय करते, ही जी पृथ्वी आहे का, पृथ्वी, ही पृथ्वी काय करते, आत ओढून घेते. तुम्हाला माहिती आहे का आर्थिंग, माहिती आहे का आर्थिंग? घर बांधलं, घर बांधल्यानंतर लाईट घेतली, बोर्ड लावला, लाईनमन काय करतो, तो एक वायर काढतो आणि वायर घरात जमिनीच्या बाहेर पुरतो खड्डा काढून. बरोबर आहे का? माहित आहे का तुम्हाला? त्याला काय म्हणतात? आर्टिंग नाही हो, ते इंग्रजी शब्द आहे, अर्थिंग. EARTHING, अर्थिंग. अर्थ म्हणजे पृथ्वी, तर अर्थिंग, त्याला मराठीत आर्टिंग म्हणतात. तर हे जे अर्थिंग केलं जातं, जमिनीमध्ये करंट टाकला जातो. कशासाठी टाकला जातो कोण सांगेल? जेव्हा कधी वीज पडते घरावरती, एक्सेस इलेक्ट्रिसिटी म्हणतात त्याला, जादा प्रवाह होतो लाईटचा, लाईट जास्त होते, काही घटना घडते, करंट कुठं मिस कनेक्शन चुकीचं लागतं, जाळ होतो, त्यावेळेला तो जो प्रवाह आहे विजेचा, जी जादा झालेली वीज आहे ती जमिनीकडे पास होते, शॉक लागत नाही. घरात गिझर असतो, फ्रीज असतो, मग ते काय होतं, एक्स्ट्रा झालेला करंट जो असतो तो करंट जमिनीत जातो, म्हणजे शॉक लागत. हे सगळ्यांना माहिती आहे का? अगदी याचप्रमाणे जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा सुद्धा शरीरामध्ये शक्ती तयार होते, करंट तयार होतो, करंट, आध्यात्मिक करंट.
खरंच करंट तयार होतो, तुम्हाला मी नंतर सांगेन. आध्यात्मिक करंट तयार होतो. आणि हा करंट जेव्हा वाढतो, तर काय होणार? कुठं जाणार? ते जमिनीकडे जाणार सगळा करंट. आणि पृथ्वीलाही तेच पाहिजे. ते सगळं ती शक्ती तुमची काढून घेते. आणि त्यामुळे नामस्मरण करत असताना पृथ्वी, जमीन आणि आपण दोघांच्या मध्ये काहीतरी टाकायचं, त्याला म्हणायचं आसन. आलं लक्षात? त्या आसनावर बसलं काय होतं? मराठीमध्ये काय म्हणायचं? विजेचे दुर्वाहक. हा, विज्ञानामध्ये काय म्हणायचं? हा, म्हणजे घोंगड आहे, घोंगड. घोंगडा असू द्या, काही बसायला काही पण घ्या तुम्ही. तर ते टाकलं की करंट पास होत. आपण काय म्हणतो, एखादा काहीतरी वायरचं काम करतो, पायात चप्पल घाल रे म्हणतो की नाही? चप्पल काय झाली? विजेची, बोला की, दुर्वाहक. तर अशा प्रकारे आपण बसायला आसन घेऊ शकता, सकाळी लवकर उठू शकता, बसायला आसन घेऊ शकता आणि पिशवीमध्ये हात घालून नामस्मरण करू शकता. आणि मग त्याला मोजायला बाहेर असं एक मणी पण दिलेला आहे. एक माळ झाली की एक मणी ओढायचा. बघू जरा पिशवीकडे बघू. बघा, हे पिशवी आहे. तर याला मणी आहेत का शेव बाहेर? हे पण बऱ्याच जणांना माहिती नाही की काय आहे. हे काय असं शो साठी लावलेलं नाही, असं फॅशन म्हणून. बऱ्याच जणांना वाटतं की ते फॅशन असेल, आहे की नाही? असं काही नाहीये. हे एक एक माळ झाली तर एक मणी, ऑलरेडी एक मणी वाढलेला आहे तिथं. तर एक माळ झाली तर एक मणी, दुसरी माळ झाली 10 मिनिटांना दुसरा मणी, तिसरी माळ झाली तिसरा मणी, चौथी माळ झाली, पाचवी माळ झाली, सहावी माळ झाली, सातवी माळ झाली, आठवी माळ झाली. अशा किती मणी येतात? 16 आहेत बरोबर. कमीत कमी आम्ही 16 करतो म्हणून केलं. आता 8 झाल्यावर 8 राहिलेत तुमच्या माळा, करा जरा. 8 आहेत की काय? 8 राहिलेत, 8 झालेत जरा. मी काय सांगतो तुम्हाला, हे मोजलं पण पाहिजे आपण. आणि नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नित्य नेम करा, तुम्ही नित्य नेम करा. हा, सकाळी उठण्याचा नियम, नामस्मरण करण्याचा नियम, झोपण्याचा नियम, खाण्याचा नियम, सगळं पूजापाठाचा नियम, सत्संगाला येण्याचा नियम. हा, वेळ असला तर आपलं करमत नाही काय, मग चला सोमवारी जाऊन बसू तिथं जरा, असं नाही. नित्य नियमाने आलं पाहिजे. नित्य नियमाने केलं की भगवंत प्रसन्न होतात. असंच कधी झोपेत न उठल्यासारखं नाव घेतलं, झोपेत न उठल्यासारखं आपलं कुठं कार्यक्रमाला गेला, भगवंत काय कृपा करणार नाही जास्त. नित्य नियमाने सर्व गोष्टी कराव्या लागतील. तसं नामस्मरण तर नित्य नियमानेच केलं पाहिजे. मी बऱ्याच प्रश्नांची उत्तर देतो तुमच्या, लक्षात येते का तुमच्या? पिशवीच का वापरायची, खालीच बसायचं? हा, एखाद्याला खाली बसता येत नाही, मांडी घालून, काही वात आहे, काय प्रॉब्लेम आहे पाठीचा, कण्याचा, काय, खुर्चीवर बसा जसं मी बसलो. आलं लक्षात तुमच्या? खुर्चीवर बसून करा, स्वच्छ जागी बसून करा. तर अशा प्रकारे हे मंत्रा मेडिटेशन बनलेलं आहे. म्हणजे काय होतं माहिती का, तुम्ही असं बसता, त्याला काय करायला पाहिजे? तो जो मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्या मंत्रावर फोकस केला पाहिजे तुम्ही. याच्यामुळे होतं काय मी तुम्हाला सांगतो, हे एक विज्ञान आहे. हे जे मन आहे ना, हे मन त्या मंत्रावर हरे 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 कृष्ण 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 राम 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 राम, ते घुमतं सारखं असं. आणि त्याच्यामुळे काय होतं, डोक्यातले बाकीचे विचार निघून जातात हळूहळू हळूहळू. आणि जरी आले विचार तरी तिकडच फोकस करायचं, हरे कृष्ण हरे राम. तर त्या मंत्रावर फोकस केल्याने काय होतं, आपले वाईट विचार मनातले निघून जातात. अर्थातच काही लोकांच्या घरामध्ये समजा आज दिवसभर काहीतरी झालेलं आहे, भांडण झालंय कुणाबरोबर, तुमचं शेतकऱ्याबरोबर, शेजारच्या बरोबर वगैरे काहीतरी हाणामारी झालेली आहे, मन फार व्यथित आहे तुमचं, तुमचं कोणीतरी पाकिट मारलंय, चोरी झाली, मन फार दुखतंय तुमचं, व्यथित आहे. तर मग जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला बसताय, त्या वेळेला बघा, तुम्ही मनात तर येणार विचार तो, हा काल असं झालं काल असं झालं, पण तुम्ही जेव्हा नामस्मरण करता त्या वेळेला त्या ठिकाणी हरे कृष्ण त्या शब्दावर फोकस केला पाहिजे, त्या मंत्रावर फोकस केला पाहिजे. त्याच्यामुळे होतं काय, मी तुम्हाला सांगतो, हे जे आपण काय डोक्यात विचार आहेत ना, हे डोक्यात आलेले विचार सगळे असे निघून जातात, हळूहळू हळूहळू डोक्यातले विचार सगळे निघून जातात. आलं लक्षात तुमच्या? आणि मग हळूहळू काय होतं माहितीये का, इतकी सवय रोज केल्यानं काय होतं सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही रोज केलं, नियमाने केलं,
हळूहळू हळूहळू इतकी सवय होती, त्याचा इतका प्रभाव असतो, इतका प्रभाव असतो. समजा तुम्हाला किती जरी मोठं संकट आलं, नंतर तुम्ही फक्त बसून थोडं शांत जरी बसला, एक माळ केली तरी शांत व्हाल तुम्ही, तरी ते टेन्शन कमी होईल तुमचं. ते अशी सवय करून घ्यावी लागते नामस्मरणाची. आलं का लक्षात तुमच्या? तर आपण सकाळी हा, ज्यांना जमत नाही ते दुपारी करू शकतात, ज्यांना जमत नाही संध्याकाळी पण करू शकतात. केलं पाहिजे, जास्तीत जास्त केलं पाहिजे. पण नामस्मरण करत असताना माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, फोटो असेल विठ्ठल रुक्मिणीचा, राधाकृष्णाचा, तर त्याला तुम्ही पुढे ठेवून काय करू शकताय, थोडस बसू शकताय. ते आपण घरामध्ये देवाऱ्याच्या पुढे बसू शकताय. आणि देवार आहे का घरामध्ये? देवघर आहे का? का ते पण दिलं टाकून? तर देवघरामध्ये बसू शकताय आणि नामस्मरण करू शकताय. आता समजा हे विठ्ठल मंदिर आहे, ज्याचं घर जवळ आहे ते इथे येऊन करू शकतात नामस्मरण. आतमध्ये बसून करा, इथे बसून करा. ही शक्ती तयार झाली ना. चॅलेंज करतो मी, चॅलेंज. जर तुम्ही 2 तास बसला सकाळी एका जागेला, ऍटलिस्ट कमीत कमी तो दिवस तरी तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. एक दिवस तेवढा तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. डिस्टर्ब समज काय म्हणाय, व्यक्ती आणू शकत नाही तुमच्या जीवनामध्ये. समजा एखाद्याने तुम्हाला शिवीच दिली, समजा उदाहरण घेऊया. आज सकाळी मी नामस्मरण केलं 2 तास आणि काय केलं, दिवसभर दुपारनंतर माझं भांडण झालं. इतकं जोरात भांडण झालं, तो माणूस एवढा ऍग्रेसिव्ह होता की त्या माणसाने मला चक्कल शिव्या दिल्या, घाण घाण मारण्याचा प्रयत्न केला. आणि मी पण रागीट आहे फार, मला पण भरपूर राग येतोय. मी त्याला भरपूर मोठं प्रत्युत्तर दिलं असतं. पण केवळ नामस्मरण केल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये अशी काही बुद्धी तुम्हाला येईल की भलेही पुढचा फार धावून आलेला आहे, पण तरी सुद्धा तो मार्ग, काहीतरी शांततेचा मार्ग निघेल आणि जास्त वाढणार नाही. ते लक्षात आलं तुमच्या? दिवस तर तुमचा 100% चांगला जाणार आहे. आणि जेव्हा नामस्मरण करतो, भगवंताची कृपा तर 100% काम करते, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा नामस्मरण करून घराच्या बाहेर पडला, मी सांगल तेवढं बरं का, तुम्ही म्हणणार म्हणलो होतं की हरे कृष्ण एकदा, कसं काय झालं, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हे शास्त्राची गॅरंटी आहे. केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्यामुळे केसच नाहीत मला, धक्का कशाला लागणार? तसं नाही, खरंच लागणार नाही. भगवंत नेहमी अवश्य रक्षिबे कृष्ण, भगवान श्रीकृष्ण तुमची अवश्य रक्षा करतील जेव्हा तुम्ही नामस्मरण करून बाहेर पडाल त्यावेळेला. आणि काय होतं, नित्य नेम तर करायचं, चालता बोलता गाडीमध्ये आपण नामस्मरण करू शकतो, विषय नाही. पण सकाळी नामस्मरण करून बाहेर पडलं तर बराच प्रभाव तुम्हाला जाणवेल. म्हणून आमचं सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. तर हे असं नाही की बाबा फक्त नामस्मरण म्हणजे काहीतरी देवाचं असते आणि करायचं असते, ते पारायणासारखं. सप्ताह बसला गावामध्ये, ज्ञानेश्वरी वाचायची असते. ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी नाही, जीवनात उतरवण्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी कशासाठी आहे? जीवनात उतरवण्यासाठी, जेवण मिळण्यासाठी नाही. ते जेवायला असते, नाश्ता असते, मग बारकी पोर येऊन बसते तिथं वाचायला ज्ञानेश्वरीला. हा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एक एक ओवी, एक एक अभंग, एक एक श्लोक घेऊन त्यावर चर्चा करायची, ते आमच्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. अलग लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारे आपण आज काय पाहिलं, नामस्मरणाचा विधी पाहिला की नामस्मरण का महत्वाचं आहे आणि कसं केलं पाहिजे. थोडक्यात बघितलं आपण, सुरुवातीला काही गोष्टी पाहिल्या की नामस्मरण हरी से बडा, विठ्ठलापेक्षा विठ्ठलाचं नाव मोठं आहे, रामापेक्षा रामाचं नाव मोठं, श्रीकृष्णापेक्षा श्रीकृष्णाचं नाव मोठं. हा सिद्धांताचा आपण शिकलो. आणि दुसरी गोष्ट आपण काय शिकलो की नामस्मरण कसं करायला पाहिजे. तर अशा प्रकारे एक माळ आपण आता करणार आहे हरे कृष्ण महामंत्राची. तर ज्यांनी ज्यांनी माळ आणली त्यांनी हातवर दाखवा, मला माळ काढून दाखवा, काढून माळ दाखवा, पटकन दाखवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरिनाम प्रभु की, हरे कृष्ण महामंत्र की जय. रेकॉर्डिंग बंद करा.